TN महाराष्ट्र न्यूज चॅनल। प्रजासत्ताक दिन या दिनाच्या औचित्य साधून सुरुवात प्रभाग 23 येथील भागात स्वामी विवेकानंद नगर 2 विघ्नहर्ता गणेश सभागृह सोलापूर येथे प्रमुख अतिथी नवनिर्वाचित नगरसेविका सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या शुभहस्ते व उपस्थितीत मंडल अध्यक्ष महेश देवकर, पर्यावरण संरक्षण गतिविधी जिल्हा संयोजक मदन पवार, पूर्ण व्हिजन सृष्टीचे CEO डॉक्टर राजेश मनियार, इको नेचर क्लबचे अध्यक्ष डॉक्टर मनोज देवकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला। तसेच प्रमुख उपस्थिती पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या ये संस्था, व्यक्ती व सोसायटीतील नागरिक यांनी आपापल्या घरातून इलेक्ट्रिकल गॅझेट व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू गोळा करून ते संकलन करण्यात आले। उपस्थितीत सौ आरती आरगडे, इको नेचर क्लबच्या सदस्या उमाताई दिगिनाल, जलसंधारण अधिकारी गजानन होळकर, रेल्वे विभागाचे अधीक्षक श्रीपती देगिनाल सर, पर्यावरण प्रेमी श्रीमती मानसी गोरे, ऋषिकेश पाटील, श्याम कदम, सौ करुणा कदम, मोहन ब्रह्मकाल आदींच्या उपस्थितीत पर्यावरण प्रबोधनात्मक व कचरा यांचे निरासन याबद्दल महत्त्व पटवून देण्यात आले व टाकाऊ पासून टिकाऊ याचेही महत्त्व सांगण्यात आले। तरी प्रभाग 23 मधील प्रत्येक सोसायटीमध्ये हे संकलन केंद्र करण्यात येणार आहे। यासाठी इको नेचर क्लब प्रत्येक सोसायटीमध्ये प्रयत्न करणार आहे। प्रदूषण मुक्त, प्लास्टिक मुक्त हा प्रभाग करण्याचा मानस आहे। तरी प्रभाग 23च्या लोकप्रतिनिधी सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर या सोलापूर महानगरपालिका व लोकसहभाग व या संस्था यांना एकत्र करून प्रभाग 23 प्रदूषण मुक्त, प्लास्टिक मुक्त, कचरा मुक्त करण्याचा संकल्प केला आहे। कचरा संकलनासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्व मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। नवनिर्वाचित प्रतिनिधीचा सत्कारही करण्यात आला। कचरा संकलनासाठी 9623538999 हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे। प्रदूषण मुक्त, प्लास्टिक मुक्त साठी सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले। वेळी सोलापूर शहरामध्ये आपल्या करण्याची इच्छा आहे, त्याच्यामुळे मनमोहन सर आहेत, मदन केंद्रावरती हे सगळं करायला या लागणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा जो नियम आहे या नियमानुसार हे सगळं केलं जातं आणि मग त्यातनं अशी सगळी यंत्रणा उभी राहते। त्याच्यामुळे आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण हे सगळी रचना लावलेली आहे, ही यंत्रणा लावलेली आहे, संकलन व्यवस्था आहे। या सगळ्या यंत्रणांना आपण अवश्यपणे सहभाग घ्यावा, सहभाग करून घ्यावं आणि त्यात सहभागी व्हावं, जेणेकरून आपल्या घरातला इलेक्ट्रॉनिक कचरा हा योग्य पद्धतीने विल्हेवाटीला लावू शकतो। पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभमान्य संस्था आहेत यांच्यापर्यंत आपण हे देणार। त्याच्यामुळे या सगळ्याचा विचार करता आपण कचरा म्हणजे काय हे समजून घ्यावं आणि असा कचरा आपण गोळा करण्याची जी संकलन व्यवस्था केलेली आहे ही इथून सुरुवात आहे। या अशा स्वरूपाचा पहिला ड्राईव्ह आपण आत्ता घेतला। असा ड्राईव्ह हा वेगवेगळ्या वेळी सोलापूर शहरामध्ये आपल्या करण्याची इच्छा आहे।